समितीचा आढावा या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून होतोय। अशा प्रकारे आपण शिवसेनेमध्ये काम करत असताना अशा बैठकीत आदेश देऊन निवडून जायचे, कार्यकर्त्याच्या पाठीमागे पाठबळ देण्यासाठी कोणी उभं राहत नसायचं। परंतु याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना लोकांना विनंती करतो की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता भविष्यामध्ये होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे, त्याचबरोबर त्याची आरोग्य नोंदणी झालेली नाही आणि संघटना थोडक्यात मांडायचं एका पदाधिकाऱ्याने बोलल्यानंतर एक विधानसभेच्या पदाविषयी झाला की पुन्हा रिपीट न करता आपला मुद्दा थोडक्यात भाषण न करता आपण सांगा, एवढी आपण सर्वांना विनंती। आजच्या या शिवसंवाद अभियानामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्रीकांत शिंदे बसलेले सर्व मान्यवर टोटल 2019च्या निवडणुकीमध्ये कारण पहिल्यांदा आपण शिवसेनेच्या चिन्हावरती जिल्हा परिषदची निवडणूक लढवतो। राणाचे नाव येत आहे समोर, आपली पण काय मागणी आहे का? काही राज्यसभेची जागा जी आहे शिवसेनेच्याकडे नाही आता, तर त्याच्यावरती शिवसेना काय बोलेल किंवा काय आमचं मत आहे त्याच्यापेक्षा ज्यांच्या कोट्याला ती जागा आहे त्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे। आता कुठली निवडणूक आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कधी लागणार आहेत? सर आपण सांगा कधी लागणार त्या निवडणुका? बघा, आता कुठल्याच निवडणुका नाही आहेत। पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आम्ही सगळे लोक माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। दादा भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, खास करून आमचे सचिव असतील, त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख असतील, हे सगळे जे आहे पक्ष संघटना वाढली पाहिजे याच्यासाठी सगळीकडे जातोय, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतोय, विधानसभा निहाय आढावा घेतो। सर पेलगाम हल्ल्यामध्ये जे काही हल्ले त्यामध्ये चायना पण कुठेतरी इन्व्हॉल्व होती, शिवसेना म्हणून काय भूमिका राहील आपल्याला? ही अजूनपर्यंत ती बातमी बघितली नाही, माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो। सर राज्य जिल्ह्यात ज्या विनाअनुदानित शाळा आहे त्यांच्यामध्ये असा प्रकार जो आहे तो केला जातोय। इंग्रजी शाळेंच्या फीच्या संदर्भामध्ये एक प्रारूप तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। फीची एक मर्यादा असली पाहिजे, त्यासोबतच पुस्तकं, काही गणवेश, विशिष्ट साहित्य विशिष्ट ठिकाणावरूनच खरेदी करणं या संदर्भातला एक कायदा करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे आणि एकंदरीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एक चांगला रिलीफ या माध्यमातून मिळेल।